नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या देश विदेशातल्या टॉप 15 घडामोडी. समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुती बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनने मोठी कारवाई केली आहे. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये येमेनमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हुती बंडखोरांचे मोठे नुकसान झाले. पापुआ न्यू गिनी या देशाची राजधानी असलेल्या पोर्ट मोर्सबी या देशात दंगल उसळली असून दंगलीत आतापर्यंत 15 लोकांचा बळी गेलाय. दंगली नियंत्रणात आणण्यासाठी देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे पगाराच्या मुद्द्यावर पोलीस संपावर गेल्याचे निमित्त साधत नागरिकांनीच लुटालूट केली आणि त्यातून ही दंगल उसळली. पोर्ट मोर्सबी येथे शॉपिंग मॉल्स लुटण्यात आली आणि वाहने पेटवण्यात आली. या दंगलीत पोर्ट मोर्सबी शहरात 8 लोकांचा मृत्यू झाला तर सिटी ऑफ लिम मध्ये 7 लोकांचा बळी गेलाय. रशिया युक्रेन युद्धात युद्धविरामाची शक्यता युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमर झेलेन्स्की यांनी गुरुवारी फेटाळली आहे. त्यामागील कारण स्पष्ट करताना झेलेन्स्की म्हणाले की युद्धविराम काळात रशिया शस्त्रसज्ज होण्यासाठी आणि लष्करी पथकांचे पुनर्गठन करून विरामानंतर रशिया युक्रेनवर नव्या जोमाने हल्ला करण्याचा धोका आहे. युक्रेनच्या युद्ध आघाडीवरील अल्पविराम म्हणजे युद्धविराम अजिबात नाही असं स्पष्ट करून एस्टोनियाच्या भेटीवर आलेल्या झेलेन्स्की यांनी सांगितलं की युद्धविराम रशियाच्या पथ्यावर पडेल. या काळात मिळालेली उसंत रशिया अधिक सज्ज होण्यासाठी वापरेल आणि आम्हाला उद्ध्वस्त करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय. इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर गाझा विरुद्ध नरसंहाराचा आरोप केला आणि हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर मांडले. सुनावणी दरम्यान दक्षिण आफ्रिकेने न्यायालयाला विनंती केली की इस्रायली लष्करी कारवाया लवकरात लवकर बंद करण्याचे आदेश द्यावेत. यावेळी इस्रायलनेही आपली बाजू मांडली आणि दक्षिण आफ्रिकेचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्रायलने आंतरराष्ट्रीय तपासात आपली बाजू मांडली. इस्रायलने यापूर्वी सर्व तपास अन्यायकारक आणि पक्षपाती असल्याचं नाकारलं होतं. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर परंतु संवेदनशील असून कोणत्याही संरक्षण विषयक आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे असे प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केलंय. लष्कर दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत जनरल पांडे म्हणाले, पूर्व लडाख सीमेलगतची भारतीय लष्कराची सज्जता उच्च दर्जाची आहे. त्याचबरोबर चीनशी संबंधित उर्वरित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशात लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा चालू आहे. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयातील 2 वरिष्ठ न्यायाधीशांनी अचानक राजीनामा दिलाय. न्यायमूर्ती सय्यद मजहर अली अकबर नक्वी यांनी 1 दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. न्यायमूर्ती नक्की यांची बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी चौकशी सुरू होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर भावी सरन्यायाधीश यांनीही राजीनामा दिलाय. राष्ट्रपती डॉक्टर आरिफ अलवी यांच्याकडे त्यांनी आपला लेखी राजीनामा सुपूर्द केलाय. मालदीवच्या माजी मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर भारतीय पर्यटकांनी त्या देशाकडे पाठ फिरवली आहे. मालदीवमध्ये जाणारे सर्वाधिक पर्यटक हे भारतीय असतात. मात्र त्यांची संख्या काही दिवसांमध्ये घटली आहे. अशा परिस्थितीत मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांनी चीनकडे त्यांच्या देशातील पर्यटकांना पाठवण्यासाठी अक्षरशः लोटांगण घातले आहे. मोइझू हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. मालदीवच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये एखाद्या देशाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चीन पूर्ण शक्तीनिशी विरोध करेल असे आश्वासन चीनने मालदीवला दिलंय. यावरून चीनने अप्रत्यक्षपणे भारताला धमकीच दिली आहे. सध्या मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइझू चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी मोइझू यांची भेट झाल्यानंतर चीनने वरील आश्वासन दिलंय. दोन्ही देशांमध्ये 20 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात. हिवाळ्यात अनेक देशांमध्ये स्नो अँड आईस फेस्टिवल होत असतात. स्नो म्हणजे हिम किंवा पांढरा भुसभुशीत बर्फ आणि आईस म्हणजे पाण्याच्या घन स्वरूपातील बर्फ. या दोन्हींचा वापर करून अनेक कलाकृती बनवल्या जातात. कॅनडापासून चीनपर्यंत अनेक देशांमध्ये त्यांचे महोत्सवही होत असतात. नदीच्या गोठलेल्या पाण्यापासून बर्फाच्या लाद्या आणून त्यापासून बर्फाचे हॉटेलही उभे राहते. अशा हॉटेलमधील ताट, वाट्या व शोभेच्या वस्तूंपर्यंत तसेच अगदी बेडपर्यंत सर्व काही बर्फाचेच असते. 1
एक देश एक निवडणूक या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या संकल्पनेबाबत असहमत असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय। ही संकल्पना भारताच्या संवैधानिक व्यवस्थेच्या मूलभूत संरचनेच्या विरुद्ध असेल असे सांगत त्यांनी उच्चस्तरीय समितीला पत्र लिहून असहमती व्यक्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम मंदिराच्या लोकार्पणाआधी एक ऑडिओ मेसेज जारी केलाय। यामध्ये त्यांनी 11 दिवसांचा विशेष उपवास सुरू करत असल्याचं सांगितलंय। पंतप्रधान मोदींनी म्हटलं की अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकासाठी केवळ 11 दिवस उरलेत। या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार आहे, हे माझे भाग्य आहे। परमेश्वराने प्राणप्रतिष्ठेदरम्यान भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे, त्यामुळे मी आजपासून 11 दिवसांचा विशेष उपवास सुरू करतोय। माझ्या भावना शब्दात मांडणे खूप अवघड आहे। पुणे शहरातील गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी बुधवारी रात्री शहर पोलीस दलाने संपूर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। त्यात 57 गुन्हे दाखल केले असून 73 आरोपींना अटक केली। या कारवाई दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार टोळ्या, रायझिंग गँग, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती, समाज विघातक कृत्य करणाऱ्या संघटना, हिस्ट्री शीटर, हॉटेल, लॉजेस, ढाबे, एसटी व बस स्थानके व रेल्वे स्थानके तपासण्यात आली। यात एकूण 1544 गुन्हेगारांना तपासण्यात आलं। त्यापैकी 716 गुन्हेगार मिळून आले। हत्या आणि घरफोडी करणाऱ्या एका कुख्यात टोळीला मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 3च्या पथकाने अटक केली आहे। मात्र कारवाईच्या वेळी या टोळीने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात 6 पोलीस जखमी झाले होते। विशेष म्हणजे या टोळीच्या म्होरक्या व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणात 4 वर्ष तुरुंगात होता। जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा घरफोडी आणि दरोडे घालण्यास सुरुवात केली होती। जगाला दिशा देणाऱ्या या जगज्जननीच्या आयुष्यावर आधारित स्वराज्य कनिका जिजाऊ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसते। 6 फ्लायरफ्लाईज प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करतायत। डंकी टायगर 3 या सिनेमानंतर आता अजय देवगणच्या रेड 2 सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। 2018 साली प्रदर्शित झालेल्या रेड या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे। रेड सिनेमानंतर आता रेड 2 साठी प्रेक्षक उत्सुक आहेत। रेड 2 मध्ये रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे। सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक पाठकने याबाबत पोस्ट शेअर केली आहे। रितेश देशमुख विरोधकाच्या भूमिकेत रेड 2 मधील सूत्र हलवणार असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे पहिल्यांदाच रेड 2 च्या निमित्ताने रितेश आणि अजय देवगण आमने सामने दिसणार आहेत।